कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे 55वे ग्रंथालय अधिवेशन बहिरेवाडीत उत्साहात संपन्न. पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडी इथल्या महात्मा वाचनालयाच्या वतीनं संपन्न झालेल्या कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघाच्या 55व्या वार्षिक ग्रंथालय अधिवेशनात सकाळी ग्रंथदिंडी, ग्रंथपूजन, उद्घाटन आणि दुपारी परिसंवाद, स्मरणिका प्रकाशन, पुरस्कार वितरण असे विविध कार्यक्रम पार पडले. जिल्हा ग्रंथालय संघाच्या अधिवेशनात बोलताना खासदार धैर्यशील माने म्हणाले की ग्रंथालय चालवणाऱ्यांना नेहमी अर्ध्या पोटावरच उठावे लागत असल्याचं वास्तव चित्र असून ग्रंथालयांकडे जग बदलवून टाकण्याची ताकद असते. अशा ग्रंथालय चळवळीच्या विकासासाठी केंद्र व राज्य पातळीवरचे अपेक्षित असणारे सर्व प्रयत्न करण्यास आमदार विनय कोरे आणि आम्ही कटिबद्ध राहू असे आश्वासन खासदार धैर्यशील माने यांनी यावेळी दिले. शासनाने 57व्या वर्षात पहिल्यांदाच ग्रंथालय अधिनियमामध्ये सुधारणा केल्याने ग्रंथालयांच्या भवितव्याला नवी दिशा मिळणार असून शासनाला सल्ला देणारी राज्य ग्रंथालय परिषद व जिल्हा ग्रंथालय समित्या यांच्या रचनेत देखील बदल केल्याने आता या पुढच्या काळात निर्णय प्रक्रिया गतिमान होणार असल्याचं प्रतिपादन राज्याचे प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी यावेळी केलं. राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गजानन कोठेवार यांनी ग्रंथालय चळवळीच्या अडीअडचणी, समस्या याबाबत विचार मांडले. परिसंवादाच्या पहिल्या सत्रात निवृत्त सहाय्यक ग्रंथालय संचालक श्याम दाईंगडे यांनी राजाराम मोहन राय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. परिसंवादाचे अध्यक्ष दत्ता देशपांडे होते, तर मधुकर सुतार, बाबासाहेब कावळे यांचा सहभाग होता. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.